नमस्कार. स्वागत आहे माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या गोष्टींवर मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते. त्याच्यामध्ये काही पूजेचे असतात, काही कुकिंगचे असतात, तर काही ट्रॅव्हलिंगचे असतात. यामध्येच अजून एक गोष्ट मी जोडत आहे, ती म्हणजे माझी पुस्तके. माझी पुस्तके ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भरपूर पुस्तके वाचून झाली आहेत आणि अजून भरपूर पुस्तके वाचायची बाकी आहेत. मी जी पुस्तके वाचली आहेत ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे. तर सगळ्यात पहिले पुस्तक आहे ते म्हणजे ऑक्टोबर जंक्शन. हे पुस्तक जे आहे याचे लेखक आहेत दिव्य प्रकाश दुबे. हे पुस्तक मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले आहे आणि त्याचसोबत या पुस्तकाची किंमत आहे ₹199. तर या पुस्तकाच्या लेखकाविषयी आपण थोडेफार जाणून घेऊया. मगाशी सांगितले तसे या पुस्तकाचे लेखक आहेत दिव्य प्रकाश दुबे. हिंदी साहित्यामध्ये हे एक महत्वाचे लेखक मानले जातात. त्यांच्या एकूण 5 कादंबऱ्या बेस्ट सेलर ठरलेल्या आहेत. त्यापैकीच ही एक ऑक्टोबर जंक्शन आहे. मराठी वाचकांचा हिंदी साहित्यामध्ये कल थोडासा कमीच असतो. त्यामुळे या पुस्तकाचे भाषांतर मराठीत सुद्धा केलेले आहे. याचे मराठी अनुवाद विलास गीते यांनी लिहिलेले आहेत. आता वळूया या पुस्तकातील कथेकडे. या कथेमध्ये मुख्य पात्र आहेत सुदीप आणि चित्रा. एका समजदार वयामध्ये यांची मैत्री होते आणि त्या मैत्रीचीच ही गोष्ट आहे. गोष्ट सुरू होते एका घटनेपासून आणि संपते एका विशिष्ट वळणावर. यांची मैत्री होते, नकळत एका ठिकाणी भेटतात आणि त्यानंतर ही गोष्ट पुढे कशी जाते हे वाचकांच्या मनात ही गोष्ट कुतूहल निर्माण करते. तर या पुस्तकाचे नाव ऑक्टोबर जंक्शन असे का? तर मी हे पुस्तक वाचल्यानंतर मला असे जाणवले की ही कथा आहे ही दोन अनोळख्या व्यक्तींची आहे. म्हणजेच सुदीप आणि चित्रा हे दोघे एकमेकांसाठी अनोळखी होते, तरी सुद्धा ते दर 10 ऑक्टोबरला वर्षात एकदा भेटत होते. असे का? या मागचे कारण काय हे तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर सहज समजून जाईल आणि हेच कुतूहल तुम्हाला पुस्तक वाचायला भाग पाडेल. ऑक्टोबर जंक्शन मधील 10 दिवस म्हणजेच 10 वर्षांची ही कथा आहे. तर हे पुस्तक वाचत असताना मला काही वैशिष्ट्य जाणवली ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळ्यात पहिले वैशिष्ट्य म्हणजे पुस्तक वाचत असताना सतत पुढे काय होईल ही उत्सुकता निर्माण होते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कथा एकूण 10 वर्षांची असली तरी कथेमध्ये नेमकेपणा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कथेमध्ये काय होईल ही सतत मनाला हुरहुर लागत राहते आणि कुतूहल निर्माण होत असते. तर हे पुस्तक का वाचायचे? जर मी माझ्याविषयी सांगितले तर माझी गोष्ट अशी आहे की मी सगळी पुस्तकं आजपर्यंत मराठी आणि इंग्लिश साहित्यातलीच वाचलेली आहेत. हे पहिलेच पुस्तक आहे जे मी हिंदी साहित्यातील वाचलेले आहे. मला हिंदी साहित्याचे वाचन सुरू करायचे होते आणि कुठून करू हे समजत नव्हते. त्यावेळेला मला ऑक्टोबर जंक्शन हे नाव दिसले आणि या नावानेच मला आकर्षित केले. त्यामुळे मी हे पुस्तक फ्लिपकार्टवरून खरेदी केले. हे पुस्तक प्रेम कथा आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये सस्पेन्स आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला प्रेम कथा आवडतात, सस्पेन्स असलेल्या कथा आवडतात ते नक्की हे पुस्तक वाचू शकतात. आणि ज्यांना कुणाला पुस्तक वाचण्याची सुरुवात करायची आहे, वाचनाची गोडी निर्माण करायची आहे, ते सुद्धा हे पुस्तक नक्कीच वाचू शकतात. तर माझ्या पुस्तकांमधील मी हे पहिले पुस्तक तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तुम्ही सुद्धा पुस्तक नक्की वाचा आणि पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला ते आवडले की नाही हे कमेंट करून मला नक्की कळवा. धन्यवाद.